छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट लंडनहून साताऱ्यात दाखल, तर उद्या साताऱ्यामध्ये मोठ्या जल्लोषात वाघनखांची मिरवणूक निघणार। राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर। अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचं संकलन अमूलसह इतर संघांनी करावं, विखे पाटलांचं आवाहन। प्रक्रिया केंद्रांनी मदत केल्यास शेतकऱ्यांना 35 रुपये भाव देणं होणार शक्य। आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक, रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक। जरांगे पाटील यांचा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा। पूजा खेडकरला पुणे पोलिसांचा समन्स। आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी नोंदवणार जबाब। कोल्हापुरात एमआयएमच्या मोर्चाला विरोध। एमआयएमचा मोर्चा निघाल्यास हिंदुत्ववाद्यांची बंदची हाक। 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा। आरक्षणाच्या निर्णयावर कर्नाटक सरकारची अवघ्या 12 तासात माघार। खासगी क्षेत्रातून झालेल्या टीकेनंतर आरक्षणाच्या विधेयकाला स्थगिती। मुंबई गोवा महामार्गावर आज आणि उद्या 4 तासांचा ब्लॉक। कोलवडजवळील पुई इथं नवीन पुलाचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक। नीट यूजी परीक्षेतील अनियमिततेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांचा समावेश असलेलं खंडपीठ 40 पेक्षा जास्त याचिकांवर घेणार सुनावणी। कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर नोंदणीमध्ये 3000 पेक्षा जास्त अर्जदार वाढले। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम नव्यानं सुरू करण्यासाठी तसंच जागा वाढवण्यासाठी देशभरातून तब्बल 1675 अर्ज। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष। अमेरिकेनंतर जपानमध्येही विद्यार्थ्यांना दिले जाणार मराठीचे धडे। बालभारती जपानच्या 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं पुरवणार। आज आणि उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। सलग 2 दिवस भाजपची मॅरेथॉन बैठक। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक। घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणामध्ये 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरू, तर आरोपींविरोधात 3299 पानांचं आरोपपत्र दाखल। खासदार प्रणिती शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी निवेदन। पंढरपुरात MIDC स्थापन करण्याची केली मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।